चटणी बनवणार आहे. तर हे गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतले ह्या वाटीनं आणि हे 2 चमचे, ह्या 2 चमच्याने बेसन पीठ घेतलंय आणि हे आपल्याला चवीपुरतं एवढं मीठ आणि तेल टाकायचं. चांगलं उकळू देते. ही सुंठ आणि बडीशेप अजून वेलदोडे ह्याच्यात घातलेलं आहे. ही माझी आई असेच घालायची ह्याच्यात म्हणून मी पण घातलेलं आहे. बघा आता हे तेल नुसतं कडकडीत ओतलंय. मीठ हे घालावंच लागतंय थोडं. अर्धी वाटी गूळ घेतलाय आणि अर्धीच वाटी पाणी आहे. मिक्स करून घेते म्हणजे आपल्या कढईतनं एकदम छान होते. बघूया असा मुटका झालाय, एकच नंबर झालाय. मिनिटं ठेवलं होतं, एकदम छान झाले. म्हणजे आता 3 लाटे केलेत. आता हे एक केला आणि हा एक केला. आता ह्याला शेवगाची पोळी करते आणि थोडे थोडे कापून घेते. म्हणजे आपल्याला किती मोठं किती जाड कळतंय ना हे घेतल्यावर. खूप छान झालं. थोडं आपल्याला चिटकलं तर ह्याला खाली गव्हाचं पीठ थोडंसं लावायचं. हे बिळ आता असं काढून घेतले. आयतच ह्याच्यात दोरा व्हायचा. बघा हे तेलात घालून घेते. जरा कमी करते. छान तळायला लागते. तेल गरम झाले तर थोडंसं गॅस बंद केलाय. बंद करून तळायला लागले. झाल्या त्या तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा छान मस्त झालं. करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की छान झालेत म्हणून. मस्त अशा खुसखुशीत झालेत एकदम. त्यामुळे ड्राय आहे. जरा सुद्धा तेल हाताला नाही काय नाही. एकदम मस्त झालं.